ट्रू स्टोरी टेलिंग चॅनल प्रस्तुत करत आहोत. भय संपणार नाही या कथा मालिकेतील मृत्यू परीक्षा या कथेचे भाग. सर्वांना ही कथा नक्कीच आवडेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. रेवती तिच्या प्रियकराला भेटून तिच्या घरी निघाली होती. तिला घरी जायला आज उशीर झाला होता. ऑफिसमध्ये मीटिंग होती असे घरी खोटे सांगून ती आज दिवसभर तिच्या बॉयफ्रेंडसोबत शहरात फिरली होती. आणखी त्यांची फिरायची इच्छा होती, पण वेळ आणि काळ याचे भान ठेवून ती घरी निघाली होती. ॲटोवाल्याने मुख्य रस्त्याला तिला सोडले होते. 10 मिनिटांच्या अंतरावर उजवीकडच्या सिंगल रस्त्यावर बालाजीनगरमध्ये तिचे घर होते. रात्रीचे 10:30 वाजले होते, पण रस्ता बऱ्यापैकी सामसूम झाला होता. वातावरणातील थंडीचा जोर हळूहळू वाढत होता. रस्त्यावरील दुकाने बंद झाली होती. घरांची दारे खिडक्या बंद होती. तिला आश्चर्य वाटले. कर्फ्यू लावल्यासारखी स्थिती झाली होती. खरंच रात्रीचे 10:30 वाजले आहेत का, हे पुन्हा खात्री करून घेण्यासाठी एक वेळ तिने तिला खास गिफ्ट दिलेल्या मनगटी घड्याळात पाहिले. पुन्हा मोबाईलमध्ये पाहिले. वेळ सारखाच होता. पावसाळा संपून थंडीची चाहूल लागली होती. ऑक्टोबर हीटच्या प्रचंड झळा सर्वांनी सोसल्या होत्या. यावर्षी झळा नेहमीपेक्षा ज्यादा होत्या. क्लायमेट चेंज होत आहे, पृथ्वी गरम होत आहे, त्यामुळे झाडांची संख्या वाढली पाहिजे असे सांगून झाले होते. रेवतीच्या घराकडे सिंगल जाणारा रस्ता होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी दाटीवाटीने घरे उभी होती. रस्त्यावर जर कोणी दिसत नसले तरी डांबावरील लाईटचा स्वच्छ प्रकाश रस्त्यावर पडला होता. त्या डांबावरील लाईटचा आज तिला आजूबाजूच्या गडद काळोखात आधार वाटत होता. पण का कोण जाणे, आज तिच्या मनाला एक हुरहुर लागून राहिली होती. आजपर्यंत हजारो वेळा जो रस्ता तिने वापरला होता, कधी कधी मध्यरात्री चित्रपट पाहून घरी येताना ती या रस्त्याने आली होती, पण त्याच रस्त्याने आज जायला तिला नको वाटत होते. काय कारण होते, कशामुळे, तिला ते नीट सांगता आले नसते, पण तिला समोरचे सगळे काही फसवे वाटत होते. तिचे अंतर्मन तिला धोक्याची सूचना देत होते. पुढच्या गडद काळ्या अंधारात कोणीतरी दबा धरून बसले आहे का, सावज टप्प्यात येण्याची वाट पाहत आहे का, झेप घ्यायला कोणीतरी आसुसले आहे का. रेवतीचा चेहरा गोल होता. अरुंद कपाळ, सरळ नाक, गोरा वर्ण आणि पाणीदार डोळे होते तिचे. त्याच पाणीदार डोळ्यात आज भीती दाटून राहिली होती. तिचा अरुंद असलेल्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. गोऱ्या कोमल गालावरून घामाचे ओघळ खाली येत होते. आज तिने फिक्कट लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. तिच्या प्रियकराचा आवडता रंग होता तो. कोणाला तरी फोन करून बोलून घ्यावे का, या विचाराने तिने तिच्या डाव्या खांद्याला लटकवलेल्या पर्समध्ये हात घातला. त्यातील मोबाईल बाहेर काढला आणि तिच्या वडिलांना कॉल लावला. कॉल लागत नव्हता. कवरेज क्षेत्राच्या बाहेर आहे असे 2-3 वेळा कॉल लावल्यावर ऐकू आले आणि तिने कॉल कट केला. तिने उजव्या हातात मोबाईल घेतला. अगोदरच भ्यालेली रेवती फोन लागत नाही म्हणून आणखी घाबरली. भीतीने तिच्या मानेवरचे केस ताड झाले होते. गारीगार हवेचा स्पर्श तिला नकोसा झाला होता. काहीही वाटत असले, कोणाचीही भीती वाटत असली तरी घरी पोहोचणे या क्षणी महत्त्वाचे होते, गरजेचे होते. रेवती वेगाने चालू लागली. तिचे डोळे भिरभिर फिरून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेत होते. डोळ्यांच्या कडेने कोपऱ्यावर काही काळे वेगवेगळे आकार तिला तिच्याकडे येत आहेत असे वाटत होते. तिने पटकन घाबरून वळून बघितले तर सगळं काही सामसूम होतं. तिथं कोणीही नव्हतं. तिचा छातीत रुतून बसलेला श्वास बाहेर पडला. लहानपणी एखाद्या विचित्र दिसणाऱ्या बाहुल्याची तिला भीती वाटायची. आजीने सांगितलेल्या हाडळणीच्या अंगावरील हिरवा शालू, हाडळणीचे उलटे पडणारे पावले याच्याही लहानपणी तिला भयानक भीती वाटायची. टीव्हीमध्ये दिसणारे जबडे वाचलेले, दातांना कुचीदार टोके असलेले सापळे, त्यांची तिला भीती वाटायची. आज कोपऱ्यातील अंधारात तेच आकार तिला प्रकट झालेले दिसत होते. एखादे हाडळ अंधारात उभे राहून तिच्या हातातील काकण वाजवून बोलत आहे का असे भास तिला व्हायला लागले होते. तिला आज जेवढी भीती वाटत होती तेवढी भीती जीवनात कधीही वाटली नव्हती. चालत तिने अर्धा रस्ता कापला होता. वेगाने चालण्याने तिला चांगलीच धाप लागली होती. थोडा वेळ थांबून खोल श्वास घेऊन आपल्या आजूबाजूला नजर फिरवून कोणी नाही याची खात्री झाल्यावर पुन्हा ती चालू लागली होती. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तिच्या डोक्यावरील केस हवेत उडत होते, पण त्या वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगापेक्षा कोणीतरी वेगानं तिच्या आजूबाजूला पळत होतं, धावत होतं. तिचा संशय हळूहळू खरा ठरतोय का काय असे तिला वाटत होते. बाजूच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून असणाऱ्या गॅलरीच्या अंधारातून खसखसण्याचा आवाज तिला ऐकू येत होता. कोणतरी कुजबुजत होते. त्या आवाजाने पुन्हा तिची भीती वाढली होती. श्वास छातीत रोतला होता. तिच्या चालण्याची गती वाढली होती.
समोर शेवटचा एक डांब राहिला होता. एक वेळ डांब ओलांडला की त्यानंतर ती तिच्या घराच्या दारात जाणार होती. या फसव्या चक्रातून ती सुटणार होती. डांबाच्या पलीकडे तिच्या घराच्या दारात अंधार होता. केवळ डांबावर असलेला लाईट जळत होता. त्यावेळी घाबरलेल्या रेवतीच्या लक्षातच आले नव्हते. ती जसे पुढे जात होती तसे तिच्या मागे सगळे लाईट बंद होत होते. आता या क्षणी केवळ एका डांबावर लाईट सुरू होता. बाकी सगळ्या गल्लीची लाईट बंद होती. त्या एकाच डांबावर असणारा लाईट अचानक चालू बंद होऊ लागला. चर्र चर्र त्याचा आवाज होत होता. त्या आवाजाने रेवती चांगलीच घाबरून गेली होती. तिचा श्वास फुलला होता. ऊर धपापत होता. लाईट चालू बंद होत होता. त्या बंद चालू होणाऱ्या लाईटच्या उजेडात तिला पलीकडे एक काळी आकृती दिसत होती. ती आकृती लाईट चालू झाला की अदृश्य व्हायची, लाईट बंद झाला की दिसायची. हे काय आहे? कोणी आपली चेष्टा तर करत नाही ना? कोण कशाला एवढी जीवघेणी चेष्टा करेल? रेवती घाबरली होती. तिचे सगळे विचार भीतीने भरकटले होते. त्या अंधारात दिसणारी आकृती अचानक पुढच्या बाजूला आली. रेवतीला समजत नव्हते काय करायचे ते, पण ती चांगलीच घाबरली होती. मागे पळून जावे काय, किंवा हाकेच्या अंतरावर असलेल्या घराकडे जावे, काय करायचे? ती दिसणारी आकृती अचानक तिच्या पाठीमागे आली. खी खी हसण्याचा आवाज तिच्या कानात घुमत होता. घाबरलेली रेवती पळू लागली, धावू लागली. पण पुढच्या क्षणी एक हिरवा शालू नेसलेली, पांढरट रंगाची बुबळे असलेली, फेगडत पावले उलटे टाकणारी, लहानपणी रेवतीला जिची सगळ्यात जास्त भीती वाटायची ती हादळ तिच्या अंगावर धावली. ही ही, मी आले हं, ही ही. तिचे पदडे बोलणे ऐकून अगोदरच घाबरलेली रेवती खाली कोसळली. पुन्हा ती उठलीच नाही. जोधपूर शहराच्या सिटी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर रुद्र बागल यांना बालाजीनगरमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे याची माहिती मिळाली होती. खबर मिळाल्याच्या रात्री इन्स्पेक्टर रुद्र घटनास्थळी पोहोचले होते. घटनास्थळी त्या गल्लीतील काही लोकांनी गर्दी केली होती. इन्स्पेक्टर रुद्र यांना दिसले की एक तरुणी रस्त्याच्या कडेला निश्चित पडली होती. तिचे डोळे भयाने विस्फारलेले होते. मृतदेहाच्या आजूबाजूला काही दिसते का, पुरावा म्हणून काही मिळते का, याचा शोध इन्स्पेक्टरांनी त्यांची टीम घेऊ लागली होती. रेवतीच्या शरीरावर कुठेही जखमा झाल्याच्या खुणा नव्हत्या. तिचे विस्फारलेले सताड उघडे डोळे पाहणाऱ्याच्या जीवाचा थरकाप उडविणारे होते. ती तरुणी प्रचंड घाबरली होती हे तिच्या डोळ्यामधील भयाने जाणवत होते. थोड्या वेळात ॲम्ब्युलन्समध्ये पुढील तपासासाठी तो मृतदेह रवाना करण्यात आला. तिसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला होता. पोलीस इन्स्पेक्टर यांनी त्या दुर्दैवी तरुणाच्या घरच्यांना रिपोर्टसाठी आणि इतर काही राहिलेल्या जबाबासाठी बोलवून घेतले होते. रेवतीच्या घरच्यांनी दिलेल्या जबाबात त्यांचा कोणावर काही संशय नव्हता. 4 महिन्याखाली झालेल्या नोकर भरतीमध्ये तिला जिल्हा परिषदमध्ये चांगल्या पोस्टची नोकरी मिळाली होती. तिच्या घरच्यांना किती आनंद झाला होता. तिचे लग्न जमवण्याचे प्रयत्न चालू होते, पण तिचं दुर्दैव घडलं आणि तिचा मृत्यू झाला. रिपोर्टनुसार तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता. रेवतीच्या घरचे, तिचे आई वडील, भाऊ स्टेशनमधून निघून गेल्यावर इन्स्पेक्टर रुद्र त्यांच्या खुर्चीवरचे उठले आणि तिथंच समोरच्या बाजूने एरझाऱ्या घालू लागले. विचार करू लागले. या केसमध्ये काही गोष्टी त्यांच्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या होत्या. रेवतीच्या मृत्यूचे कारण समोर आले होते, पण त्या रात्री जेव्हा तिच्या डोळ्यांकडे आपण पाहत होतो तेव्हा मात्र ती कशाला तरी प्रचंड घाबरली होती हे दिसून येत होते. कशाला घाबरली असेल ती, आणि जे काही तिने पाहिले असेल किंवा तिला जाणवले असेल ते त्याच्यामुळे तिला अटॅक आला असणार आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्या घरच्यांना विचारले तर ते सांगतात की ती खूप शूर होती, कशालाही घाबरत नव्हती. फक्त तिला भूतांची भीती लहानपणापासूनच वाटायची. मग काय तिला एखादी भूत दिसले असेल का? रुद्र सरांनी बाहेर उभे असलेले हवालदार कोंडे यांना आत ऑफिसात बोलावून घेतले. तुम्ही आज ती तरुणी जिल्हा परिषदेत ज्या विभागात काम करत होती तिथं भेट द्या आणि त्या तरुणीचे स्टाफमध्ये कोणाशी कसे संबंध होते ते चेक करा. कोणी एकतर्फी प्रेम करणारे होते का त्यावर पण फोकस करा. सरांच्या सूचना लक्षात घेऊन सरांना सल्यूट ठोकून कोंडे सरांनी सांगितलेली माहिती गोळा करायला जिल्हा परिषदमध्ये काही कॉन्स्टेबल लोकांना सोबत घेऊन निघाले. जिल्हा परिषदेत माहिती गोळा करून संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास कोंडे पोलीस स्टेशनला हजर झाले होते. कोंडेंनी त्यांच्या मिशांचे आकडे केले होते. काही चांगली गोष्ट झाली की ते मिशीच्या आकड्यावरून रुबाबात बोट फिरवायचे. त्यांची ही सवय रुद्र सरांच्या समोर ते वापरत नव्हते, पण कधीकधी चुकून त्यांच्या पुढे मिशीवरून हात बोट फिरवले की त्या दिवशी कोंड्यांना जादा काम लागायचे. त्यामुळे शक्यतो सरांच्या पुढे ते अजिबात रुबाबात बोलण्याचा प्रयत्न करायचे नाही. कोंडे यांनी केलेल्या चौकशीत रेवतीच्या स्टाफमधील एका मैत्रिणीपाशी ती 2-3 दिवसांखाली बोलली होती की रात्री स्वप्नात कोणीतरी येऊन तिला छळत असते आणि ते स्वप्न खरे वाटावे असे तिच्या आजूबाजूला परिस्थिती घडते. म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे कोंडे तुम्हाला?
म्हणजे सर, त्या माहिती सांगणाऱ्या मॅडमने जसे सांगितले तसे मी तुम्हाला सांगतो. समजा रेवती झोपेत आहे आणि तिला स्वप्न पडले की कोणीतरी तिच्या रूमची खिडकी उघडून काळ्या लांबसडक सडलेले बोट, जळके हात खिडकीत ठेवून कोणीतरी आत रूममध्ये येत आहे आणि तिच्यावर हल्ला करायला ते आलेले विद्रूप जिबल्या चाटत, जबड्यापर्यंत तोंड फाकवत, तिच्या नरडीचा घोट घ्यायला तिच्यावर झडप घालणार, किंवा मग तिच्या गळ्याभोवती कोणीतरी फास टाकायचे, हाताने तिचा गळा आवळायचे, तिचा जीव जाणार त्यापूर्वी ती खोकत गळ्याला हात लावून उठायची. पण खरे कोणीच तिच्या गळ्याभोवती फास आवळत नसायची किंवा तिचा गळा दाबायला आलेलं कोणी दिसायचं नाही. पण तिच्या गळ्यावर उमटलेले काळे व्रण मात्र उठून दिसायचे. उघडलेली खिडकी, खिडकीत सडक्या जळक्या हातांचे ठसे, खाली टाईल्सवर पावलांचे ठसे तिच्या रूममध्ये दिसायचे आणि थोड्या वेळाने ते सगळे अदृश्य व्हायचे. याबाबत ती मानसशास्त्रज्ञ, मनोविकाराचे निदान करणाऱ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणार होती. पण ते सगळे तिच्यासाठी भयानक होते. कोंडे, तुम्ही म्हणता ते शक्य नाही. भूतभीत काही नसते. हा झालेला मृत्यू भयानक आहे, दुर्दैवी आहे. एक तरुणी तिच्या टॅलेंटच्या जोरावर 4 महिन्याखाली स्पर्धा परीक्षा देऊन आजच्या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवते आणि दुर्दैवाने अटॅकने तिचा मृत्यू होतो. यापेक्षा ती काय वाईट असेल? तिच्या आईवडिलांना काय वाटत असेल? घडलेली घटना दुर्दैवी आहे. वार शनिवार, वेळ रात्री 10:30 वाजता, ठिकाण सपना बार. तुम्ही जे रक्कम सांगत आहात ती प्रचंड आहे साहेब. अहो सर, 20 लाख रुपये काही मोठी रक्कम नाही. रवी सौदा करायला आलेल्या समोरच्या पार्टीला म्हणाला. 20 लाख कमी नाही आहेत. आम्ही तर 15च देणार होतो, पण तुम्ही आहे म्हणल्यावर कामाची खात्री आहे आणि म्हणूनच 5 जादा देत आहोत, अंगाने जाड असलेली ती व्यक्ती म्हणाली. ठीक आहे, मला वरिष्ठांशी बोलणे करू द्या, मग आपण ठरवूया. आणि हां, दुसरी पार्टी 25 द्यायला तयार आहे बरं. तरी पण तुम्हाला दिलेला शब्द मी पाळतो आहे, रवी त्याचा मोठेपणा दाखवत म्हणाला. ती जाड पार्टी धन्यवाद म्हणून रवीचा उदो करत ती व्यक्ती तिथून उठून निघून गेली. रवीने दारूचा आणखी एक ग्लास संपवला आणि त्याच्या वरिष्ठांना फोन लावला. बॉस, तो 15 म्हणत आहे, काय करायची? रवी धडधडीत खोटं बोलला. पलीकडून आवाज आला, त्यांना 20 द्यायला सांग. बॉस, बरेच प्रयत्न केले मी, पण 15च देतो म्हणतायत. ठीक आहे, रक्कम 18पर्यंत वाढव. फोन पलीकडून ठेवून दिल्याचा आवाज आला. रवी बसल्या बसल्या दारू पीत या सौद्यात 2 लाख रुपये कमाई करून गेला. कारण त्या जाड पार्टीकडून तो घेताना 20 लाख रुपये घेणार होता आणि वर त्याच्या मालकाला देताना 18 लाख रुपये देणार होता. रवीने आनंदात आणखी 1-2 पेगरी चवले. हॉटेल सोडताना वेटरला 500 रुपये टीप दिली. चांगला लोड होऊन रवी त्याच्या गाडीकडे येत होता. मस्त गाणे गुणगुणत तो त्याच्या गाडीत बसला. गाडी स्टार्ट करून त्याच्या घराकडे निघाला. रवी त्याच्या मस्तीत गाडी चालवत पुढे जात होता. रात्रीची वेळ असल्याने वाहनांची वर्दळ कमी होती. थोड्या वेळाने त्याच्या गाडीत त्याला एक घाण वास जाणवू लागला होता, जळालेला सडलेल्या माणसाचा. रवीने सुरुवातीला इकडे तिकडे खाली पाहिले आणि सहज रिव्ह्यू मिररमध्ये त्याने मागच्या बाजूला पाहिले तर त्याला प्रचंड मोठा धक्का बसला. मागे कोणीतरी काळी आकृती बसलेली त्याला दिसली. भयानक सापळा होता तो. जोरात वेग दाबून रवीने गाडी थांबवली. आपण आता काय बघितले? जे पाहिले ते खरे होते का? थरथर कापत रवीने त्याची लटलट कापणारी मान मागे वळवली, पण मागच्या सीटवर कोणीच नव्हते. रवीने इतका वेळ रोखून धरलेला श्वास बाहेर टाकला. साला, हा काय प्रकार आहे? दारू जास्त झाल्याने मला भूत दिसायला लागले आहेत का काय? रवीने सुनसान निर्जन ठिकाणी गाडी थांबवली होती. पुन्हा एक वेळ खात्री करून घेण्यासाठी त्याने मागे पाहिले. मागे कोणीच नव्हते. बाजूला ठेवलेल्या बॉटलमधील पाणी त्याने गटागट पिले. गाडी सुरू करून तो पुन्हा नॉर्मल निर्धास्त होऊन गाडी चालवू लागला. पण कुठेतरी त्याच्या मनात भय होतेच की आपल्याला थोड्या वेळीपूर्वी आरशात जे मागच्या बाजूला दिसले होते ते खरेच होते का, की भ्रम होता तो? खरेच काळी सावली होती का ती? यावेळी पुन्हा एक वेळ बॅक मिररमध्ये त्याने पाहिले तर भयानक अशी कवटी त्याच्या गळ्याजवळ आली होती. त्या पांढऱ्या भडक रंगाच्या कवटीला डोळ्यांच्या ठिकाणी खोल विवरे होती. त्या कवटीच्या वासलेल्या जबड्यातून अंकुचित दात बाहेर आलेले दिसत होते आणि तेच चमकणारे रक्ताळलेले दात त्याच्या गळ्यात घुसणार होते. रवीने गाडीचे करकचून ब्रेक दाबले, पण ब्रेक काम करत नव्हते. घाबरलेल्या रवीने गाडी थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्याच्या गाडीवरील सुटलेले नियंत्रण त्याला परत मिळवता आले नाही.
गाडी वेगाने पुढे जात होती. ती त्याच्या गळ्याजवळ आलेली हनुवटी खादा खादा हसत होती. रवीचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या खोडावर जाऊन आदळली. धडक प्रचंड जोरात बसली होती. गाडीचे पुढचे बोनट पूर्णपणे फाटले गेले होते. रवी गाडीच्या समोरच्या काचेतून जोरात बाहेर फेकला गेला. रवी गतप्राण झाला. रवीचे अपघाती निधन झाले. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी बाजूच्या झाडावर जोरदार आदळली. गाडीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता. पोलिसांनी अहवाल तयार केला होता, पण रवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मात्र मृत्यू हा हार्ट अटॅकने झाला आहे असे निष्पन्न झाले होते. सर, हा रवी नावाचा माणूस बहुतेक भरपूर दारू पिऊन गाडी चालवत असेल आणि त्यातच याला गाडी चालवताना अटॅक आला आणि मग अपघात घडला असेल, कोंडे विचारपूर्वक म्हणाले. काहीच कळत नाही. हा मृत्यू पण अटॅक येऊनच झाला आहे, रुद्र सर वैतागून म्हणाले. म्हणजे मला नाही समजले सर, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते, कोंडे गोंधळले होते. मागे रस्त्यावर त्या तरुणीचा मृत्यू पण अटॅक येऊनच झाला होता. त्यानंतर हा मृत्यू पण अटॅक येऊनच झाला आहे. याला योगायोग म्हणायचे का कोंडे? रुद्र सरांच्या प्रश्नाला कोंडेकडे उत्तर नव्हते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रवी एक कम्प्युटर सेंटर चालवत होता आणि तो अनेक सामाजिक कार्यात सक्रिय असायचा. मोठ्या मोठ्या लोकांसोबत त्याची उठबस असायची. पण दुर्दैवाने त्याचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू म्हणजे हत्या होती. मास्टरमाइंड पद्धतीने घडून आणलेला तो एक अपघात होता. का? कशामुळं? रवीच्या मृत्यूने शहरात मोठी खळबळ उडाली होती. त्याच्या व्यवसायातील पार्टनर आणि एका IT कंपनीचा मालक सुजय मोठा चिंतेत होता. रवीच्या मृत्यूचा त्याने मोठा धसका घेतला होता. रवीच्या मृत्यूचे त्याला जास्त काही वाईट वाटले नव्हते, पण रवीने केलेले सर्व व्यवहार सुजयला माहीत नव्हते. रवी पैशाच्या बाबत जो कोणाशी डील करायचा त्याची सर्व माहिती सुजयला नव्हती. रवी कोणाकोणाचे काम करतो म्हणून पैसे उकळले होते याची माहिती मिळवणे सुजयने सुरू केले होते. सुजय त्या दिवशी उशिरा रात्रीपर्यंत रवीच्या कामाच्या सर्व फाईल्स चेक करत बसला होता. त्याच्या पेनड्राईव्हमध्ये काही इन्फॉर्मेशन मिळते का? रवीच्या मोबाईल कॉलवरूनही तो माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. सुजयला भीती होती की रवीने ज्या कोणाचे पैसे घेतले होते ते लोक उद्या ऑफिसकडे खेटे मारणार. त्यांच्या कामाचे काय झाले याचा मला जबाब विचारला जाणार. रात्री सुजयच्या बायकोचा कॉल येऊन गेला होता. घरी लवकर या म्हणत होती. भीती वाटत आहे. हिला घरात भीती वाटत आहे आणि ते मला लोकांची चिंता वाटत आहे. सुजय बायकोवर चांगलाच उकडला होता. 12 वाजले तरी सुजय ऑफिसात होता. रवीच्या पेनड्राईव्हमधील सर्व माहिती तो चेक करत होता. त्याच्या ऑफिसमध्ये तो आज एकटाच होता. त्याच्या कंपनीमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी घरी गेले होते. तो एकटाच काम करत होता, पण तो तिथे एकटा नव्हताच. त्याच्या मागच्या बाजूच्या खिडकीच्या वर डाव्या बाजूला मोनालिसाची जगप्रसिद्ध पेंटिंग भिंतीला लटकवलेली होती. त्या फोटोच्या बाजूला रवीचा फोटो होता. रवीचा मृत्यू झाला असल्याने त्याच्या फोटोला हार घातलेलाच होता. सुजयच्या बरोबर मागच्या बाजूला असणाऱ्या खिडकीच्या पडद्याची हालचाल होत होती. हळूच तिथली सावली बाजूला जाऊ लागली. ऑफिसच्या भिंतीवरती सावली थरथर कापत फिरू लागली होती. सुजय अस्वस्थ मनाने त्याचे काम करत होता. त्याला अगदी अचानक त्याच्या समोरच्या कॉम्प्युटरवर आपोआप माऊसचा कर्सर चालत असल्याचे दिसू लागले. त्याने झटकन आपला माऊसवरील हात बाजूला काढला तरी तो कर्सर कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर इकडे तिकडे पळत होता. फाईल्स ओपन करत होता. अगोदरच घाबरलेला सुजय त्याच्या समोर सुरू असलेल्या या अविश्वसनीय प्रसंगाने भेदरून गेला होता. अचानक कॉम्प्युटरवरचा एक व्हिडिओ प्ले झाला. कोणी काढला होता तो व्हिडिओ पाहताच सुजयचे डोळे विस्फारले गेले होते. तोंडावरून हात ठेवून सुजय तो व्हिडिओ पाहत होता. एका व्हिडिओमध्ये संजय लोकांकडून त्याच्या ऑफिसच्या बाहेर पैसे घेताना दिसत होता. एका व्हिडिओमध्ये तो हॉटेलात पैसे घेताना दिसत होता. रवीसारखेच सुजयने पण बऱ्याच लोकांकडून पैसे घेतले होते. सुजय घाबरला, प्रचंड भ्याला. गडबडीने खुर्चीवरचे उठून तो व्हिडिओ बंद करू लागला. माऊस हातात घेऊन तो व्हिडिओ कट करू लागला, पण व्हिडिओ त्याला बंद होत नव्हता. त्याने रागाच्या भरात तो स्क्रीन उचलला आणि दानकन खाली फरशीवर आपटला. चर आवाज करत कॉम्प्युटर फुटला होता. फुटलेल्या तुटलेल्या स्क्रीनमधून धूर बाहेर येऊ लागला होता. अचानक सुजयच्या मागे असणाऱ्या खिडकीचे पडदे हलू लागले. जोरात वाऱ्याने फडफड करू लागले. सुजय माघारी वळून खिडकीच्या पडद्याकडे बघू लागला. सुजयच्या डाव्या बाजूला असलेल्या भिंतीवरील त्या मोनालिसाच्या पेंटिंगमध्ये तिच्यामध्ये काहीतरी हालचाल त्याला जाणवली. तिच्या डोळ्यात हालचाल होत होती. तिचा हसणारा
चेहरा अचानक रागीट दिसू लागला. तिच्या कोमल डोळ्यातून निखारे बाहेर पडू लागले होते. घाबरून गेलेला सुजय ऑफिसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. धपापत तो दरवाजाकडे धावला. तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण दरवाजा काही केल्या त्याला उघडत नव्हता. थरथर कापत तो तिथेच उभे राहून मागच्या बाजूला कानोसा घेत होता. त्याने मोनालिसाच्या पेंटिंगकडे पाहिले तर मोनालिसाची पेंटिंग आहे तशीच होती. तिला काहीच झाले नव्हते. त्याच्या धडधडणाऱ्या काळजात अचानक कळ उठू लागली. धपापणाऱ्या छातीवर हात ठेवून सुजय समोर पाहू लागला होता. मोनालिसाच्या बाजूला हार घातलेला रवीचा स्मित हास्य करणारा फोटो भिंतीवर टांगलेला दिसत होता. रवीच्या फोटोत हालचाल जाणवलेली दिसत आहे, पण कसली हालचाल? अरे, इथे रवीचा फोटो होता. अचानक त्याच्याऐवजी हार घातलेला माझा फोटो कुठून आला? मी त्या फोटोत कसे काय? आणि रवीचा फोटो कुठे गेला? सुजयला रवीऐवजी त्याचा स्वतःचा फोटो त्या फ्रेममध्ये दिसत होता. आणि तो फोटोतील रवी खाली जमिनीवर पाण्यासारखा का उघळत जात आहे? प्रवाहासारखा का वाहत आहे? तो उठून उभा राहत आहे, पण तो खरंच रवी आहे का? रवीचा तर मृत्यू झाला आहे ना, मग हा कोण आहे? फोटोतून बाहेर आलेला रवी, पाण्यासारखा धावणारा रवी अचानक उभा कसा राहिला? रवी विचित्र डोळ्यांनी पाहत होता आणि हळूहळू चालत तो सुजयकडे येत होता. आपल्या तोंडावरील जमा झालेला घाम हाताने पुसत सुजय मागे सरकत होता. माझ्याकडे येऊ नकोस येऊ. सुजय एक एक पाऊल मागे जात होता. गुरगुरत रवी एक एक पाऊल पुढे टाकत सुजयच्या जवळ पोहोचला होता. वेगाने मागे येणारा सुजय अचानक खुर्चीला अडखळला. त्याचा तोल गेला आणि खिडकीच्या बाहेर काच फोडून तो 5व्या माळ्यावरून खाली जमिनीवर पडला. त्याच्या डोक्यातून, नाकातून, तोंडातून रक्त बाहेर पडत होते. जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता. दुसऱ्या दिवशी सुजय शर्मा याने आत्महत्या केली अशी न्यूज सगळ्या चॅनलमध्ये दिसून आली होती. शहरात 5-6 दिवसांच्या अंतराने 3 मृत्यू झाले होते. रेवती, रवी आणि सुजय या तिघांमध्ये रेवती आणि रवी यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला होता. सुजयने आत्महत्या केली होती. शहरात लोकांचे होणारे मृत्यू एक गंभीर बाब झाली होती. रात्रीचे 11 वाजले होते. इन्स्पेक्टर रुद्र त्याच्या घरी होता. बेडवर तो बॅक रेस्टवर टेकून बसला होता. अतिरिक्त विचारांनी त्याच्या डोक्याचा भुगा झाला होता. काल परवा ती मुलगी अटॅकने वारली. पुढे अपघातामध्ये तो रविका काय नाव असणारा इसम मरण पावला आणि त्याचाच सहकारी शहरातील नामवंत व्यक्ती सुजयने 1-2 दिवसाच्या फरकाने आत्महत्या केली. हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. याच्या मुळापर्यंत जावे लागेल. झोपल्या जागी कुस बदलत रुद्र पुन्हा विचाराधीन झाला. 3 मृत्यू नैसर्गिकरित्या झाले आहेत, यात कुठेही शंका नाही. पण आपल्या पार्टनरचा मृत्यू झाला आहे हे ऐकून टेन्शनमध्ये इमारतीवरून उडी मारून त्या सुजयने आत्महत्या केली काय? का दुसरे एखादे कारण असेल त्यामागे? पण काय कारण असू शकेल? आणि ज्या माळ्यावरून उडी मारून सुजयने आत्महत्या केली होती त्याच माळ्यावरून काही महिन्यांपूर्वी एका तरुणानेही आत्महत्या केली होती असं ऐकण्यात आले. सगळे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. रुद्रची विचारशृंखला थांबता थांबत नव्हती. झाल्या प्रकरणात कुठेतरी ठरवून केलेल्या डावाचा, षडयंत्राचा त्याला वास येत होता. इन्स्पेक्टर रुद्र झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काही केल्या झोप येत नव्हती. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याला झोप आली. त्याला झोपेत आज एक वेगळेच स्वप्न पडले. झोपेत असताना बरेच स्वप्न रुद्रला पडायची, पण हे स्वप्न जरा वेगळेच होते. हे स्वप्न सत्याच्या जवळ असणारे होते, वास्तवाला भिडणारे होते. त्या स्वप्नात सगळेच आले होते. परवा मरण पावलेली रेवती होती, रवी होता आणि सुजय होता. पण या सर्वांच्यात एक नवीनच चेहरा दिसत होता. एका युवकाचा चेहरा होता तो. स्वप्नात इन्स्पेक्टर रुद्रच्या समोर सर्व घटना घडत होती. तो सर्वच घटनांना मूक साक्षीदार म्हणून पाहत होता. इन्स्पेक्टरच्या स्वप्नात रवी त्या नवीन तरुणाला बोलताना दिसत होता. एका हॉटेलमध्ये दृश्य दिसत होते. अरुण, तुला जी मी ऑफर करत आहे ती तुला नोकरीची गरज आहे त्यामुळे. रवी सिगारेटचा झुरका घेत म्हणाला. हो सर, आहे, मला नोकरीची खूप गरज आहे सर. तेव्हा तर तुम्हाला शोधत आलो आहे. मी बरेच प्रयत्न केले सर, पण नोकरी लागतच नाही. घरचे पण वैतागलेले आहेत मला सर. पण सर, तुम्ही मला कुठले ऑफर देणार होता? तुला अधिकारी व्हायचे असेल तर तुला मी काय म्हणतोय ते ऐकावे लागेल. तुला पटले तर सौदा पक्का. अरुणचा अंदाज घेत रवी म्हणाला. सांगा सर, मला अधिकारी व्हायचे आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही सांगा सर, तुमचे काय ऑफर आहे ते. ठाम निश्चय करत अरुण म्हणाला. तुला 15 लाख रुपये भरावे लागतील. तुझी नोकरी फिक्स म्हणून समज. रवी सर त्याला हसत म्हणाले.
रवी सरच्या तोंडून एवढे पैसे ऐकून अरुण बेदारला, घाबरला. अहो सर, पण पण 15 लाख रुपये खूप होता तो. एवढे पैसे कुठून आणू मी? अरुणच्या डोळ्यात पाणी आले. अरे अरुण, तोच रेट चालू आहे सध्या बाजारात. दुसरे उमेदवार 25-25 लाख रुपये भरायला तयार आहेत. मग तुला 10 लाख रुपये मी अगोदरच कमी सांगितले आहेत. सर अहो, माझ्याकडे कुठे असणार एवढे पैसे? आत्तापर्यंत रवी अरुणला समजावून सांगत होता, सहन करत होता, पण त्याचा आता भडका उडाला होता. ए चल उठ इथून. तुझे पैसे भरण्याची अवकात नव्हती तर कशाला आला आहेस इथे? रवी तिथून ताड पावले टाकत हॉटेलच्या बाहेर निघून गेला. अरुण तिथून निराश होऊन घरी आला. त्याचे घर साधारण होते. 2 पत्र्यांच्या खोल्या होत्या. एक मागची खोली स्वयंपाकघराची होती आणि समोर असणारी एक खोली बसण्या उठण्यासाठी होती. बापू, मी पैसे भरायचे म्हणत आहे, मला पैसे द्या. कितीही प्रयत्न केले तरी पण यश मिळत नाही, नोकरी लागत नाही. अरुण त्याच्या वडिलांना काकुळतीला येऊन म्हणाला, अरे अरुण, पण पैसे कुठून आणायचे? पैसे काय झाडाला लागतात काय? तूच नीट अभ्यास करत नाहीस, केवळ दिखावा करत आहेस. तुझ्यासोबतचे लागले ना नोकरीला सगळे, आणि तू? वडिलांपाशी पैशाचा विषय काढला तर वडिलांनी त्याला एक शब्द बोलू दिले नाही. रागाच्या भरात वडिलांनी त्याला आणखी जास्तच सुनावले. मला काहीही सांगू नकोस, आपल्याकडे एक पैसा नाहीये भरायला. तू किती दिवस अभ्यासाच्या नावाखाली फुकट खाणार आहेस? तुझ्या बहिणीचे लग्न करायचे आहे. फुकट खायचे सोडून दे आणि काहीतरी कामाधंद्याला लागा आता. वडिलांचे शब्द अरुणच्या जिव्हारी लागले होते. वडिलांपाशी पैशाची गोष्ट करायला गेलेला अरुण मोठा उदास होऊन घराबाहेर पडला. स्वतःला कोसत होता. मागच्या वेळी मेरिट लिस्टमध्ये नाव यायला केवळ दोन गुण कमी मिळाले होते. अपयश मिळाले की सगळे नावे ठेवतात आणि कोणी नातेवाईक जवळ उभा राहू देत नाही. यशाचे हजारो नातेवाईक असतात, पण अपयश मात्र अनाथ असते. अरुण पुढे 2च पर्याय होते. पहिला पर्याय अभ्यास सोडणे आणि कुठल्या तरी कामाधंद्याला लागणे, आणि दुसरा पर्याय म्हणजे आणखी एक इमानदारीने स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करणे. चिवट मनाच्या अरुणने दुसरा पर्याय निवडला. अरुण आपल्या स्वतःच्या सेल्फ हेल्पच्या मदतीने अंतर्मनाच्या आत्म्याच्या शक्तीच्या आधारे डिप्रेशनच्या बाहेर आला. मोठा अभ्यास करून त्याने पुढे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न थोर हिमतीने सुरू केला. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. रात्री झोप येऊ नये, पोटभर जेवले की झोपीची गुंग चढते म्हणून अरुण अर्धी भाकर आणि चटणी खाऊन अभ्यास करायला बसत असे. झपाट्याने त्याचे वजन कमी होत होते, पण अरुणला आता कशाचीच पर्वा नव्हती. त्याच्यासमोर एकच लक्ष होते, ते म्हणजे नोकरी मिळवणे. जिल्हा परिषदमध्ये क्लास 2 आणि 3 पदांच्या जागांसाठी भरती होणार होती. ऑनलाईन भरतीची प्रक्रिया सुजयच्या IT कंपनीकडे देण्यात आली होती, पण पुढे ऑनलाईन परीक्षेला विद्यार्थी संघटनांनी कडाडून विरोध केल्यामुळे परीक्षा ऑफलाईन घ्यायच्या ठरल्या. ऑफलाईन परीक्षा घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट ही सुजयच्या IT कंपनीलाच देण्यात आले होते. परीक्षा घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट आपल्याच कंपनीला मिळावे म्हणून सुजयने मोठा आर्थिक व्यवहार वर केला होता. दिवसामागून दिवस जात होते. अरुण मन लावून अभ्यास करत होता आणि एके दिवशी परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षेत पूर्ण अभ्यास करून उत्साहाने अरुण आला होता. परीक्षा असल्याने जवळपास हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या मनावर प्रेशर आले होते. टाचणी पडली तरी आवाज ऐकू येईल एवढी शांतता तिथं प्रस्थापित झाली होती. प्रत्येक परीक्षार्थीचे भविष्य त्या पेपरमध्ये बंद होते. परीक्षेचा सरळ आणि सोपा नियम होता, ज्याला प्रश्न सोपे जातील तो नोकरीसाठी पात्र होईल, ज्याचा अभ्यास सर्वांगीण तोच नोकरीसाठी पात्र होईल. परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता, पण त्याला एक विद्यार्थिनी मात्र अपवाद होती. परीक्षा हॉलमध्ये अरुणच्या पुढे परीक्षार्थी म्हणून बसलेली रेवती. पेपरचा वेळ 2 तास होता. अरुणने पूर्ण मन लावून अभ्यास केला असल्याने त्याला यावेळी खात्री होती की तो नक्कीच यशस्वी होईल. बेल झाली आणि पेपर सोडवायला सुरुवात झाली होती. पेपर सोडवताना अरुणच्या एक गोष्ट लक्षात येत होती. समोर बसलेली रेवती पेपरमध्ये काहीही सोडवत नव्हती. ती हाताची घडी घालून शांतपणे बसून होती. अरुणने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या पूर्ण क्षमतेने आपला स्वतःचा पेपर तो सोडवू लागला. 2 तासानंतर पेपर संपल्याची वेळ झाली होती. परीक्षा देऊन सर्व उमेदवार हॉलच्या बाहेर पडत होते. काही जण प्रश्नपत्रिका चेक करत होते, काही बरोबर आले आणि किती चुकले. काही जण खूप टेन्शन घेत होते. आई आणि वडिलांना काय सांगू, पेपर पुन्हा अवघड गेला म्हणत होते. काही जण म्हणत होते प्रश्न अभ्यासाच्या बाहेरचे जास्त विचारले. शेवटी या परीक्षेवरून पुढे भविष्य ठरणार होते. अरुण मात्र निर्धास्त होता. त्याला पेपर चांगला गेला होता. अरुणला बाहेरच्या व्हरांड्यात कॉलवर बोलणारी रेवती दिसली. ती निवांत होती. तिच्या चेहऱ्यावर कुठेही चिंता नव्हती. तिच्या मैत्रिणीची ती वाट पाहत तिथं उभी होती. अरुणने तिला हटकले. मॅडम, तुम्ही तर निवांत बसला होता. पेपर कसा गेला? का काही आलेच नाही तुम्हाला?
अरुण सहज बोलून गेला, पण त्याच्या बोलण्याचा रेवतीला राग आला होता. एक्सक्यूज मी, तुला काय करायचे आहे? मी पेपर सोडेल किंवा तसाच ठेवेल. मी पेपर माझ्या मर्जीप्रमाणे सोडवला आहे, रेवती घमेंडी खोरीत बोलली. तिने अरुणला तिखट प्रतिक्रिया दिली होती. तिचे शब्द ऐकून अरुण गपगार झाला. हो सॉरी मॅडम, मला वाटले तुम्ही पेपरमध्ये एवढा शांत कसे काय बसला होता, म्हणून बोललो सॉरी. अरुण माफी मागून तिथून निघून जाऊ लागला होता. काय सॉरी? मी पेपर सोडवेल किंवा त्यावेळेस जेवण करेल. तुला काय प्रॉब्लेम आहे का? रेवती चांगलीच भडकली होती. ती एकेरीवर आली होती. सॉरी मॅडम, एवढेच बोलून अरुण तिथून निसटून जाऊ लागला. काय गावंढळ कुठून येतात काय माहिती, सो बोरिंग यार, रेवती म्हणाली. अरुणला खूपच वाईट वाटले. तो त्याच्या घरी निघून गेला. काही दिवसांनी रिझल्ट आला. त्यात अरुणला 100 पैकी 92 गुण मिळाले होते. मेरिट हाय लागले होते. 94ला लिस्ट क्लोज झाली होती. अरुण निराश झाला, डिप्रेशनमध्ये गेला. तिथं बाजूला जी रेवती फक्त पेपरमध्ये हजर होती, जिने काहीच पेपर सोडवला नव्हता, तिला 96 मार्क्स मिळाले होते. तिच्या यादीत वरचा क्रमांक आला होता. तिला नोकरी मिळाली होती. हा सर्व प्रकार पाहून अरुण जाम भडकला होता. त्याचे पित्त खवळले होते. तो ताड ताड करत IT कंपनीच्या 5व्या मजल्यावर असलेल्या सुजयच्या ऑफिसमध्ये गेला. तिथं ऑफिसमध्ये रवी आणि सुजय गप्पा मारत बसले होते. तुम्ही परीक्षेत फ्रॉड केला आहे, चिटिंग केली आहे. अरुणच्या डोळ्यात पाणी आले होते. त्याचे शरीर थरथर कापत होते. हे लोक, तुला आता कोण आत येऊ दिले? काही काय बरळत आहेस? आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे आम्ही परीक्षेत घोटाळा केला आहे म्हणून? रवी आणि सुजय ताडकन उठून उभे राहिले होते. तेवढ्यात रवीच्या मोबाईलची रिंग वाजत होती. रेवती त्याला कॉल करत होती. रवीने लगबगीने तिचा कॉल कट केला. तुम्हाला लाज वाटत नाही चांडाळांनो? आम्ही कष्ट करून अभ्यास करून पेपर द्यायचा, आणि जे काही जण तुमच्या मर्जीतले असणारे पेपरमध्ये लिहित नाहीत त्यांना तुम्ही मेरिटमध्ये घेऊन येतात का? अरुण मोठ्याने ओरडून म्हणाला. तू पण एक वेळ माझ्याकडे नोकरीची भीक मागायला आला होतास, विसरलास का? तू पण पैसे देणार होतास. रवीने अरुणला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मी आलो होतो, पण मी माझी चूक सुधारून घेतली आणि अभ्यास केला. पण तुमच्यासारख्या राक्षस लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत भ्रष्टाचार काही कमी होणार नाही. ती एक छम्मकछल्लो आहे ना, तिला नोकरीला बसवले तुम्ही. तिने तिच्या पेपरमध्ये एक प्रश्न देखील सोडवला नव्हता. माझा तळतळाट लागेल, तुम्हाला तळतळाट लागेल. घामाने चिंब झालेला अरुण ऑफिसमध्ये मोठ्याने ओरडत होता. आपले भिंग फुटत आहे आणि त्यात रेवतीचा विषय आला तसा रवी भडकला. तो सरळ अरुणच्या अंगावर धावून गेला आणि त्यांच्या दोघांमध्ये वादावादी सुरू झाली. बलदंड रवीने अरुणला चोरात मागे ढकलले. अस्वस्थ स्थितीमध्ये तोल जाऊन मागच्या सोप्याला पाय अडकून अरुण मागच्या खिडकीच्या काचा फोडून सरळ खाली जमिनीवर पडला. डोक्यावर पडल्यामुळे अरुण तिथेच गचके खात गतप्राण झाला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आणि न्यूज चॅनलवर एक बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. नोकरी मिळाली नाही या नैराश्यातून एका युवकाची बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या. रवीकडून घडलेल्या एका निष्पाप युवकाच्या हत्येला आत्महत्येचा रंग दिला. दोषी स्वतः आत्महत्या करणाऱ्या अरुणला ठरविण्यात आले. इन्स्पेक्टर रुद्र खडबडून जागा झाला होता. त्याला श्वास घेताना ताप लागत होती. त्याच्या कॉटवर उठून तो मागं टेकून बसला. त्याच्या घशाला कोरड पडली होती. रुद्रने बाजूच्या टेबलवरील जारमधील पाणी गटागट पिले. पाणी पिल्यावर त्याला थोडे हायसे वाटले. पाणी पिताना आपल्यासमोर कोणतरी उभे आहे हे रुद्राच्या गरुड नजरेने हेरले होते. झोपेत असताना पडलेले स्वप्न आणि आता वर्तमानात इन्स्पेक्टरच्या समोर उभी असणारी एक काळी आकृती. इन्स्पेक्टर रुद्र त्याच्या क्वाटच्या समोर अंधुक प्रकाशात एकटक पाहत होता. अचानक काळ्या आकारात आपल्या पुढे कोण उभे राहिले आहे? इन्स्पेक्टर रुद्र घाबरला, पण स्वतःला सावरत तो पुढे अंधारात पाहू लागला. कोणीतरी उभे आहे याची त्याला खात्री पटली. कोण होते ते? एखादा चोर, दरोडेखोर? उशीखाली ठेवलेल्या गनकडे रुद्रचे हात जाऊ लागले. तेवढ्यात एक हुकमी आवाज आला. इन्स्पेक्टर, मी अरुण आहे. घाबरू नका. मी काही तुम्हाला इजा करायला आलो नाही. आणि जे तुम्ही स्वप्न पाहिले ते पूर्ण खरे आहे. मीच त्या तिघांचा खून केला आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाचा मी बदला घेतला. मी नोकरीसाठी केलेले अविरत प्रयत्न फोल ठरले. इन्स्पेक्टर, माझ्यासारख्या हजारो लाखो मुले आहेत जे स्वप्न बघतात अधिकारी होण्याचे, पण असे काही प्रकार घडतात. या सगळ्यांवरचाच विश्वास उडून जातो. अभ्यास करणारी मुले आत्महत्येचा पर्याय निवडतात. मी आता मुक्त झालो इन्स्पेक्टर, पण जाण्या अगोदर तुम्हाला विनंती होती की माझ्या बाबांना सांगा अरुणने घाबरून जाऊन आत्महत्या केली नव्हती. तो वाईट शक्तींशी शेवटपर्यंत लढला. काळ्या आकृतीच्या ठिकाणी हळूहळू धूर निघाला आणि ती काळी आकृती हळूहळू विरळ होत नाहीशी झाली. समाप्त. कथा कशी वाटली नक्की सांगा. कमेंटमध्ये असं सांगण्याचा प्रयत्न करा.
कथा आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.